कर्जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आज कोणताही मोठा गावाजावा न करता रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आज वाढदिवसानिमित्त तुम्ही कोणताही गाजावाजा न करता रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। काय होतं, राज्यामध्ये नुकताच घडलेले नांदेडमधल्या दवाखान्यामध्ये मृत्यूंच्या घटना असतील किंवा आपल्या इर्शालवाडीमध्ये झालेलं दैवी कोप असेल, त्यामधनं फार मोठी मनुष्यहानी झाली आणि मन विषण्ण झालं। निसर्गाचा कोप झाल्यानं काय होतं हे आपण पाहिलं आणि अशा परिस्थितीमध्ये आज पक्षही दुभंगलेल्या अवस्थेमध्ये आहे। जो आनंद असावा लागतो तो आनंद हरवून बसलेला आहे आणि मग अशा याच्यामध्ये वाढदिवस साजरा करणं हे मला काही योग्य वाटलं नाही। रक्तदान शिबिर ठेवलं म्हणून रक्तदान शिबिराला भेट देण्याकरता या ठिकाणी मी आलो। हाच त्यातला आहे की चांगलं काम आपण करावं, हाच उद्देश। हो, आता विधानसभा निवडणूक असेल, जेमतेम आता 1 वर्ष बाकी राहिलेले, खासदारकीची निवडणूक येते, लोकसभा, तसं 2024 कर्जत नगर परिषदेची देखील निवडणूक येते। म्हणजे 2024 हे निवडणुकांचंच वर्ष असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तुम्ही कशा प्रकारे तयारी केलेली आहे? आता नेतृत्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचं जाहीर त्यांनी केलेलं आहे नेतृत्वानं, आणि नेतृत्व जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असतील। सुरेशभाऊ लाड आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीनं आमदार म्हणून उमेदवार दिसतील का? तसं काय, आता महाविकास आघाडीचं राजकारण आहे, त्याच्यामुळे उमेदवार कोणाचा असेल हे काही सांगता येत नाही। पूर्वी एकाच पक्षाचा होतो म्हणून एक नावं असायचं। आता महाविकास आघाडी आहे, त्या महाविकास आघाडीमध्ये असणारे घटक पक्ष आहेत, त्या घटक पक्षांशी चर्चा करून त्याच्यामधनं तो निर्णय घेणं उचित ठरेल। नाहीतर मग निवडणुकीच्या अगोदर वादंग झालेला आपल्याला पाहायला मिळतील। परंतु सुरेशभाऊ, तुमचं नाव तुम्हाला मानणारा, तुम्हाला सुरेशभाऊ लाड या नावाचा मतदारसंघ कर्जत मतदारसंघामध्ये भरपूर आहे, तर त्यांचं काय होणार? त्यांच्यासाठी काय करणार तुम्ही? नाही, अखेरला शेवटी वर्ष अजून अवधी आहे। पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, परत पाणी जाणार आहे। त्यातून पुढे काय घडेल हे सांगता येत नाही ना। राजकारणामध्ये आज नेमकं अमुकच घडेल असं नाही आहे। एक राजकारण खूप असं बदलत चाललेलं आपण पाहतो। या बदलत्या राजकारणामध्ये काय निर्णय होईल, काय होईल, आपण सांगू शकत नाही। भाऊ, बऱ्याच जणांनी आगामी निवडणुकीसाठी म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीसाठी तयारी केलेली आहे, मोठमोठे कार्यक्रम होत आहेत। अशातच तुम्ही पाहिलं गेलं, तुम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदानाचा छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे। तुम्ही निवडणुकीची तयारी नाही करतात का? तर निवडणुकीची तयारी वेगवेगळ्या प्रकारे असते। आता कोणकोणते वेगवेगळे इव्हेंट घेऊन कोणाची तयारी असते, वेगवेगळे धार्मिक सणांच्या माध्यमातून फ्लेक्स लावून असेल किंवा त्या मंडळांना देणगे देऊन असेल, तर ज्यांच्याकडे हे देण्या इतपत आहे ते लोक देऊ शकतात। आपल्याकडे तसं काय फार कोणाला आपण देऊ शकत नाही, त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये मी काय जाऊ इच्छित नाही, जाऊ शकत नाही। राष्ट्रवादीचे आता 2 गट पडलेले आहेत। निवडणूक आयोगामध्ये आता तक्रारी दाखल झालेल्या आहेत चिन्हाबाबत, चिन्ह कोणाला मिळणार या संदर्भात अजितदादांनी दावा केलेला आहे, शरद पवार असेल तेही दावा करत आहेत। तुम्हाला काय वाटतं याविषयी? आता निवडणूक आयोग जो निर्णय घेईल तो नियम कायदा तर असं सांगतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांचा पक्ष आहे, पण शेवटी जर का निवडणूक आयोगानं तो निर्णय घेतला तर तो कसा असेल हे सांगता येत नाही। आपल्या बाजूनेच असेल असं आपण काही बोलू शकत नाही। ते मात्र म्हणतात आमच्याच बाजूनं लागेल, परंतु शेवटी कोर्ट आणि आयोग यांच्या निर्णयावरती अगोदर ठामपणानं भाष्य करणं तेवढं उचित नसतं। पण शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडू शकतं का? असंच घडेल असं सांगता येत नाही। की त्यावेळच्या निर्णयामध्ये ना आत्ताच्या निर्णयामध्ये फरक असू शकेल, कारण त्यावेळची जी काही शिवसेनेची जी काही घटनाक्रमाची जर का ही आपण तपासली तर आणि आताची, तर पवारसाहेबांनी त्यामधनं अगोदरच घटनेमध्ये जे काही पक्षीय घटनेमध्ये दुरुस्ती केलेली आहे आणि त्यातून एक त्यांनी असं एक स्वतःकडे त्यांच्याकडे अधिकार आहे, त्या केंद्रीय समितीने त्यांना अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे आता काय होईल ते पाहायचं। मग आता तुम्ही भविष्यात राष्ट्रवादी कशा प्रकारे वाढवणार आहात कर्जत तालुक्यात?
राष्ट्रवादी अजूनही राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. फक्त एक कसं आहे की आता अनेक मान्यवर नेते गेल्यानं काही लोकांना असं वाटतं की पक्ष संपला, परंतु कोणताही पक्ष कोणाच्याही जाण्यानं संपत नसतो. शेवटी नवीन जागा घेणारे कार्यकर्ते तयारी होत असतात. अनेक पक्षांचं आपण अनुभवले चढ उतारे असतात. धन्यवाद भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते माजी आमदार सुरेश भाऊ लाड. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाऊंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. भाऊंनी रक्तदान शिबिराचंही आयोजन केलेलं आहे, त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आगामी निवडणुकीबद्दल भाऊंनी भाष्य केलेलं आहे आणि आता पुढील राष्ट्रवादीची जे निवडणूक चिन्ह जे आहे या संदर्भात देखील भाऊंनी एक आशा व्यक्त केलेली आहे की निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. सुरेश भाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते रक्तदान करत आहेत. आपण पाहू शकता सागर शेळके आहेत, मल्हारी माने आहेत, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रक्तदान करत आहेत. आपण सागर शेळके यांच्याशी बातचीत करणार आहोत. सागरजी, रक्तदान केले भाऊंच्या वाढदिवसानिमित्त कसं वाटतंय? आदरणीय लाडसाहेबांच्या आजच्या या वाढदिवसानिमित्त लाडसाहेबांनी जो निर्णय घेतला की आपण कार्यक्रम जो करतो दरवर्षीप्रमाणे तो करायचा नाही, अत्यंत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम करण्यात आला. आता फक्त तालुक्यामध्ये लाडसाहेबांनी जे कार्यकर्ते आहेत लाडसाहेबांचे त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपापल्या विभागात बॅनरबाजी केलेली आहे. आम्ही फक्त कर्जत तालुका किंवा कर्जत खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फक्त रक्तदान शिबिर ठेवण्याचा हा निर्णय घेतला. कारण लाडसाहेबांचं म्हणणं असं आलं की आपण इर्शालवाडी जी दुर्घटना घडली किंवा नांदेड येथे जी दुर्घटना घडली याच्यामुळं हा निर्णय आपण वाढदिवस हा अत्यंत साध्या पद्धतीने करायचा. या निर्णयाचं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. त्यामुळं आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे आज इथे रक्तदानासाठी खूप मोठ्या प्रमाणात आले आहेत. तुम्ही युवकांचे नेते म्हणून राष्ट्रवादीमध्ये कार्यरत आहात. युवकांमध्ये राष्ट्रवादी वाढवण्यासाठी आता तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करतात? नक्कीच आपण बघितलं असेल एवढ्या म्हणजे आज जी पक्षामध्ये 2 गट पडले, ते गट पडले जरी असतील तरी पवारसाहेबांच्या विचाराशी आदरणीय लाडसाहेब यांच्या विचारासोबत अनेक युवक त्या विचारासोबत आहेत आणि त्या युवकांना पुढे घेऊन पक्षवाढीसाठी आम्ही नक्की प्रामाणिक प्रयत्न करू. धन्यवाद बोलल्याबद्दल. तर आपल्यासोबत राजेश भाऊ लाड देखील आहेत, तेही आपल्याशी बातचीत करणार आहेत. राजेश दादा, आज भाऊंचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं. कुठलाही मोठ्या प्रकारचं कार्यक्रमाचं नाही तुम्ही आयोजन केलेलं नाही, रक्तदान शिबिर घेतलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच आम्हा सर्वांचे आधारस्तंभ आणि कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांचा वाढदिवस 9 ऑक्टोबर रोजी संपूर्ण कर्जत खालापूरमध्ये वेगवेगळ्या उपक्रमाने दरवर्षी साजरा होत असतो. परंतु भाऊंनी जसं आवाहन केलं की इर्शालवाडी येथे घडलेली दुर्घटना असेल, आत्ता नांदेड येथे गेलेले अनेक बळे असतील, शासकीय अनावस्थेचे झालेले बळे असतील, या साऱ्या पार्श्वभूमीवर भाऊंनी वाढदिवसामध्ये कोणताही डामडोल न ठेवता अतिशय साध्या पद्धतीने आपला विधायक कामानं वाढदिवस साजरा करावा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आणि त्या सूचनेनुसार आम्ही कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आदरणीय सार्वजनिक रक्तदाते ज्यांचं कर्जतच्या सामाजिक जीवनात मोठं नाव आहे असे राजाभाऊ कोठारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद सर्व युवकांकडनं या रक्तदान शिबिराला मिळतो आहे. त्याचप्रमाणे आम्ही या वेळेस भाऊंना वाढदिवसाच्या निमित्तानं भेट म्हणून आमचं जे जुनं मंदिर आहे कोठारे माता मंदिर कॉलर रोडचं, त्याचंसुद्धा जवळपास 4-5 लाखाचं डागडुजीचं काम जे मंदिर गळत होतं त्याची दुरुस्ती आणि शेडचं काम आम्ही केलं. अशा एका वेगळ्या विधायक कामातनं वाढदिवस साजरा होतो. हे आमच्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. त्यातून आम्हा कार्यकर्त्यांना भविष्यकालामध्ये सामाजिक वाटचाल करण्यासाठी एक वेगळी स्फूर्ती मिळते. तो मनस्वी आनंद, त्यातून मिळणारा आनंद खऱ्या अर्थानं आम्हाला भाऊंना वाढदिवसात दिलेली ही कार्यकर्त्यांकडनं एक रिटर्न गिफ्ट म्हटलं तरी त्यात काही वावगं ठरणार नाही. अजून यापुढे यासारखेच आणखी कार्यक्रमांचं तुम्ही आयोजन करणार आहात का? हो, नक्कीच. वेगवेगळ्या पद्धतीनं मग सामाजिक असेल, शैक्षणिक असतील, ज्या अडचणी असतील, सर्वसामान्य विद्यार्थी असेल, घटक असेल, सर्वांना ज्या अडचणी असतील त्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मदत व्हावी असंच आमचा नेहमीच प्रयत्न असतो. भविष्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आदरणीय सुरेश भाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून जनतेपर्यंत
मग वेगवेगळ्या कार्यक्रमातून कुठेतरी अनाठाई पैसा खर्च करायचा, बॅनरबाजी असेल किंवा मोठमोठा डामडोल असेल, वेगवेगळे कार्यक्रम असतील, यातून कुठेतरी आपलं वेस्ट मनी घालण्यापेक्षा कुठेतरी तो पैसा कुठेतरी समाजाच्या चांगल्या कामाला जर उपयोगी पडला तर त्यातून मिळणारं समाधान हे अनेक अर्थानं मोठं असतं. आणि भविष्यात देखील आमचे असे रक्तदान शिबिर असतील किंवा आरोग्य शिबिर असतील, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून आम्ही नक्कीच पुढे वाटचाल करू असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो. तालुकाभर मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी देखील पाहायला मिळते. भाऊंचे बॅनर सर्व ठिकाणी लागलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, भविष्यात भाऊ पुन्हा आमदार होतील का? पुढच्या राजकीय सर्व काही ज्या घटना असतील त्यांचं आत्ताच कोण भविष्य वर्तवू शकत नाही. आपण बघतो की महाराष्ट्राचं राजकारण आज एका ठिकाणी, उद्या वेगळं होतं, परवा वेगळ्या ठिकाणी जाईल. राजकीय कुठली भविष्यवार्ता करण्यापेक्षा भाऊंनी गेल्या 25-30 वर्षामध्ये कर्जत खालापूरच्या या मतदारसंघामध्ये आपल्या कामातून, आपल्या एका वेगळ्या ओळखीतून जे काही मतदारसंघासाठी दिलं आहे हे सर्वसामान्य जनता ज्ञात आहे. वेगवेगळ्या माध्यमातून भाऊंनी नेहमीच त्यांचं योगदान आपल्या तालुक्याला दिलं आहे. कधीच भाऊंनी त्यांचा वाढदिवस कुठल्या वेगळ्या पद्धतीने, डामडोल पद्धतीने व्हावा असा कधीच त्यांचा आग्रह नसतो. आम्हा कार्यकर्त्यांचं कुठंतरी त्यामध्ये मग एक उत्साह असतो, म्हणून वेगवेगळे तालुक्यामधले फ्लेक्स असतील हे सर्व त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी लावले. त्यातून कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याला दिलेल्या शुभेच्छा यातून एक वेगळा आनंद मिळत असतो. आणि अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त राबवण्यावर भाऊंचा नेहमी आग्रह असतो आणि त्याचं आम्ही त्या ठिकाणी अनुकरण करून सामाजिक उपक्रमातून भाऊंचा वाढदिवस प्रतिवर्षी साजरा करत असतो. धन्यवाद भाऊ. थँक्यू. आपल्यासोबत राजाभाऊ कोठारी देखील आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कशा प्रकारचं आजचं रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले तर राजाभाऊ, आज जे सुरेश भाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजन केलं, कशा प्रकारचा उपक्रम आहे? आपल्या माहितीसाठी सांगतो, राष्ट्रवादी पक्ष स्थापन होऊन जवळजवळ सुमारे 25 वर्षे पूर्ण होत आहे आणि दरवर्षी 12/12ला राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी कर्जत तालुक्यामध्ये, कर्जतमध्ये सुरेशभाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर झालेलं आहे. मागे भाऊंचा जेव्हा 65वा वाढदिवस होता तेव्हा सरकारी रुग्णालयात त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर झालेलं आहे. आणि भाऊंचा नेहमी आग्रह असतो की बाकीचे कुठले कार्यक्रम करण्यापेक्षा रक्तदान हे श्रेष्ठदान. एकदा रक्तदान देईल तिघांना जीवनदान, विसरुनी जाती धर्म सारे रक्तदान करून एक व्हाय रे. अशा सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड असलेले सुरेशभाऊ लाड हे नेहमी सामाजिक कामाला प्रथम प्राधान्य देतात. राजकारण पुढे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि आज भाऊंचं 67 वर्ष पूर्ण झालं आणि 68व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. करोनाच्या काळामध्ये सुद्धा 4-5 ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सागर शेळके यांच्या सहकार्याने अनेक ठिकाणी आपण 4-5 ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. आणि हा रक्तदानाचा हा याग आहे, हा सतत चालू आहे. भाऊ आमदार असो किंवा नसो, भाऊंची चढती कमान आपण पाहिलेली आहे की ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सभापती आणि 3 वेळा आमदार, तरी माणूस जमिनीवर असलेला हा सामान्य माणसाचा, कार्यकर्त्यांचा आमदार आहे. आणि भाऊंचं नेहमी आग्रह आहे, भाऊनी राजकारणाच्या वेळेस राजकारण केलं पण बाकीच्या वेळेस कधीच राजकारण केलं नाही. आणि हा जो उपक्रम आहे, आम्ही कायम सांगतो, एक रक्तदान तिघांना जीवनदान देणार आहे. आणि भाऊंच्या या वाढदिवसानिमित्त आमच्या रक्तदान शिबिर संयोजक समितीच्या वतीने, सर्वांच्या वतीने भाऊंना आम्ही वाढदिवसाचं शुभचिंतन करतो. भाऊंना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, ऐश्वर्य स्थैर्य लाभो अशी प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना एक आवाहन करतो की सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे आणि रुग्णांचे प्राण वाचवावे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की थॅलेसेमिया नावाचा दुर्धर आजार आहे की ज्या बालकांना दर 15 दिवसांनी रक्त द्यावं लागतं. आणि या रक्तपेढी जी आलेले समर्पण, त्याचं एक स्टोरेज युनिट खोपोलीला आहे. आपण केवळ 400 रुपयात त्यांना पाहिजे तेव्हा रक्त उपलब्ध करून देतो. आणि यांच्याकडे 250 थॅलेसेमिया मुलं की ज्यांना दर 15 दिवसांनी रक्त द्यावं लागतं. आणि आपल्या अशा शिबिरातून आपण जास्तीत जास्त रक्त देण्याचं काम करतो. आणि असा हा आज रक्तदानचा जो महायज्ञ आहे, हा भाऊंच्या कारकिर्दीमध्ये हा चालूच राहणार आहे, हा थांबणारा नाही आहे. काही लोक एकदा करतात, दोनदा करतात, मग थांबतात, पण भाऊंचा हे आग चालू आहे. भाऊ स्वतः कधीच आग्रही नसतं की माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही रक्तदान करा. नेहमी पवारसाहेबांच्या, पण आम्ही 1-2दा सांगितलं की भाऊ इथल्या सामान्य कार्यकर्त्यांना आमचा सुरेश भाऊ समोर पाहिजे, एक वेगळी आपुलकी असते. तर म्हणून भाऊ कधी ॲग्री होत नाही, पण आम्ही 2दा भाऊंना ॲग्री केलं आहे. आणि यावेळेस पण त्यांनी सांगितलं की इर्शाळगडवाडीमध्ये जी दुर्घटना झाली, अजून अनेक ठिकाणी माणसांचे मृत्यू झाले आणि म्हणून इतर कार्यक्रम बंद करून त्यांनी हा रक्तदानाचा शिबिर केलं. त्याबद्दल मी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत शहर आणि तालुका यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा जाता जाता एक सांगतो, विसरून जाती धर्म सारे रक्तदान करून ये. रक्ताला जात नाही, पात नाही, धर्म नाही, पंथ नाही, कोणाचंही रक्त काढा लाल असतं. देणारा आणि घेणारा या कोणालाही माहिती नसतं की आपण कोणाला रक्तदान, घेणाऱ्याला माहिती नसतं मला कोणी रक्त दिले. म्हणून हे पवित्र दान आहे आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी यावं आणि जे सहभागी झाले त्यांचं मी या मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि असंच सहकार्य यापुढील आपल्याकडनं मिळेल याची खात्री बाळगतो. जय हिंद. धन्यवाद राजूभाऊ. तर आमदार सुरेशभाऊ लाड यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. कुठलाही मोठा कार्यक्रम न करता त्यांनी सामाजिक उपक्रमातून या रक्तदान कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे.